नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील एक छानशी स्टोरी, ज्या स्टोरीचं नाव आहे अँड्रोकल्स अँड द लायन. सदर स्टोरी ही जॉर्ज बर्नार्ड शॉ लिखित एक नाटक आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉ हे प्रसिद्ध नाटककार, समीक्षक व राजकीय कार्यकर्ते सुद्धा होते. 1925 सालचा नोबेल पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला होता. अँड्रोकल्स अँड द लायन या स्टोरीचा नायक आहे अँड्रोकल्स नावाचा गुलाम. होय, गुलाम, ज्याच्या आयुष्यात अशी एक घटना घडते जी त्याचं संपूर्ण जीवन बदलून टाकते. काय होती ती घटना जाणून घेऊया या पाठातून. चला तर सुरुवात करूया. Long, long ago, there lived a kind, gentle and courteous man called Androcles. खूप खूप पूर्वी अतिशय दयाळू, प्रेमळ व एक सभ्य माणूस होता, ज्याचं नाव होतं अँड्रोकल्स. बट ही हॅड अ व्हेरी क्रुअल मास्टर. परंतु त्याचा मालक हा अत्यंत क्रूर होता. इन दोज डेज, किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मॅन यूज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. अँड्रोकल्स वॉज अ स्लेव. त्या काळात राजे, विद्वान व श्रीमंत लोक गरिबांना आपले गुलाम म्हणून ठेवत असत, आणि अँड्रोकल्स सुद्धा असाच एक गुलाम होता. द स्लेव्स वेर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. दे हॅड टू डू वॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. गुलामांना त्यांच्या मालकांच्या आज्ञेचं सक्तीने पालन करावं लागत होतं. त्यांचे मालक जे काम सांगतील ते त्यांना ऐकावंच लागत होतं. दे हॅड नो फ्रीडम, no rights. Even when they were unhappy with their master, they could not leave him. त्यांना न कोणते हक्क होते, न कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य. जरी ते त्यांच्या मालकावर नाखुश होते तरी सुद्धा त्यांना ते सोडून जाऊ शकत नव्हते. They were bound by law to obey their master, however wicked he might be. कायद्याने बांधलेले असल्याने मालक कितीही दुष्ट असला तरी सुद्धा त्यांना त्यांच्या आज्ञेचे पालन करावेच लागत होते. अँड्रोकल्स डिड नॉट लाईक हिज हार्टलेस, विकेड मास्टर. अँड्रोकल्सला सुद्धा त्याचा दुष्ट आणि निर्दयी मालक अजिबात आवडत नसे. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्स अँड ऑफन whipped them. हा मालक अनेकदा गुलामांना उपाशी ठेवत असे व अनेकदा मारहाण सुद्धा करत असे. Androcles felt that even death was better than serving such a master. अशा निर्दयी मालकाची सेवा करण्यापेक्षा मेलेले बरे, असं अँड्रोकल्सला वाटे. He kept looking out for a good opportunity. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master. त्यामुळे तो नेहमी संधी शोधत असायचा. पहिली संधी मिळताच त्याने स्वतःची दुष्ट मालकापासून आपली सुटका करून घेतली. नाव ऑल्दो अँड्रोकल्स हॅड दस रन अवे, ही वॉज नॉट अ कावर्ड. आता जरी अँड्रोकल्सने स्वतःची सुटका करून घेतली होती, तावडीतून पळ काढला होता, परंतु तो भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. त्याने जंगलात आसरा घेतला. जंगलात वावरणाऱ्या जंगली श्वापदांना तो घाबरत नव्हता. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेरेवर ही विश्ड. त्याच्या डोक्यावर छत नाही याची त्याला अजिबात चिंता नव्हती, कारण एखाद्या पक्षाप्रमाणे मुक्तपणे हवं तिथं जाण्यासाठी तो आता मोकळा होता, आनंदी होता. One day, as he was wandering in the forest, he suddenly came face to face with the lion. एके दिवशी जंगलात भटकत असताना अँड्रोकल्सचा सामना झाला एका सिंहाशी. His first reaction was to turn and flee. सिंहाला पाहताच तिथून पळ काढण्याचा विचार त्याच्या मनात आला. But then he saw that the lion had not moved on seeing him. परंतु सिंहाने त्याला पाहून सुद्धा कोणत्याच प्रकारची हालचाल केली नाही हे त्याच्या लक्षात आलं. इट नीदर ग्राउल्ड नॉर रोड. ना त्या सिंहाने डरकाळ्या फोडल्या, ना तो सिंह गुरगुरला होता. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन.
खरं तर तो सिंह केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहत होता. माझी मदत कर असं सांगण्याचा जणू काही तो प्रयत्न करत होता. अँड्रोकल्स पॉज्ड. अँड्रोकल्स थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन स्टेप बाय स्टेप. त्यानंतर अतिशय काळजीने एक एक पाऊल पुढे टाकत सिंहाच्या दिशेने अँड्रोकल्स गेला. द लायन मोन अँड व्हिम्पर्ड. सिंह वेदनेने विवळत होता, कळवळत होता. प्लीज हेल्प मी. इट्स आयज सीम टू से. जणू काही त्याचे डोळे माझी मदत कर असं सांगत होते. वेन अँड्रोकल्स ड्रीव नियर द लायन लोवर्ड इट्स हेड अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ. अँड्रोकल्स त्याच्याजवळ पोहोचला. सिंहाने मान खाली केली आणि पंजा चाटायला सुरुवात केली. देन अँड्रोकल्स सॉ दॅट लायन्स पॉ वॉज वुंडेड, सोर अँड स्वोलन. तेव्हा अँड्रोकल्सला सिंहाचा जखमी सुजलेला पंजा दिसला. ऑन अ क्लोजर लुक अँड्रोकल्स नोटिस्ड दॅट अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड वन ऑफ द लायन्स टोज. जवळून पाहिलं असता अँड्रोकल्सच्या नजरेस दिसलं की खूप मोठा काटा सिंहाच्या टाचेत घुसला होता. सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस, थॉट अँड्रोकल्स. तर ह्या सिंहाच्या दुःखाचं कारण हे आहे हे अँड्रोकल्सच्या लक्षात आलं. समनिंग अप ऑल द करेज अँड्रोकल्स स्ट्रेच्ड हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंजर्ड पॉ. संपूर्ण धाडस एकत्र करून हळूहळू अँड्रोकल्सने त्याचा हात सिंहाच्या जखमी पंजाजवळ नेला. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वुड अटॅक हिम इफ ही टच इट्स स्वोलन पॉ. त्याला भीती वाटत होती की जखमी पंजाला हात लावताच सिंह त्याच्यावर हल्ला करेल की काय. बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. परंतु अँड्रोकल्सच्या मनामध्ये असणारा चांगला हेतू सिंहाच्या लक्षात आला आणि त्याने त्याला कोणत्याही प्रकारची इजा केली नाही. अँड्रोकल्स टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. डेफ्टली ही पुल्ड आउट द थॉर्न. अँड्रोकल्सने सिंहाचा जखमी पंजा डाव्या हातात घेतला. अतिशय शिताफीने त्याने तो काटा काढला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ. आपल्या कपड्याचा तुकडा फाडून जखमेवर त्याने बांधला. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लायन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. सिंहाने जणू काही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अँड्रोकल्सचा हात चाटला. हे पाहून अँड्रोकल्स आश्चर्यचकित झाला. अँड्रोकल्स रिमेन विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. सिंह जोपर्यंत चालू शकला नाही तोवर अँड्रोकल्स त्याच्या सोबतच राहिला. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वोंड. अँड्रोकल्स जंगलात शिकार करून मिळवलेलं अन्न सिंहासोबत वाटून खाऊ लागला. दररोज तो त्याची जखम स्वच्छ करून त्यावर कापड सुद्धा बांधत असे. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोकल्स व्हेरेव्हर ही वेंट. लवकरच सिंह नीट चालू लागला. अनेकदा जिथे कुठे अँड्रोकल्स जात असे त्याच्या मागे मागे सिंह सुद्धा जाऊ लागला. इन द मीन वाईल अँड्रोकल्स मास्टर हॅड कंप्लेन टू द अथॉरिटीज दॅट हिज स्लेव्ह अँड्रोकल्स हॅड रन अवे. मध्यंतरी आपला गुलाम अँड्रोकल्स आपल्या तावडीतून पळून गेल्याची तक्रार अँड्रोकल्सच्या मालकाने अधिकाऱ्यांकडे नोंदवली. सोल्जर्स वेर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोकल्स. चारही दिशांना सैनिक पाठवण्यात आले होते अँड्रोकल्सला पकडण्यासाठी. दे सर्च्ड फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. त्यांनी त्याला उंच डोंगरात तर खोल दऱ्यांमध्ये शोधलं परंतु अँड्रोकल्स त्यांना सापडला नाही. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोकल्स लिव्ड. सरते शेवटी ज्या जंगलामध्ये अँड्रोकल्स राहत होता त्या जंगलात सैनिक येऊन पोहोचले. इट सो हॅपन दॅट अँड्रोकल्स हॅड गॉन आउट अलोन दॅट डे वाईल द लायन रेस्टेड नियर द केव. परंतु त्या दिवशी घडले असे की अँड्रोकल्स एकटाच जंगलात गेला होता आणि सिंह गुहेत आराम करत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ सोल्जर्स. दोघेही सैनिकांच्या तावडीत सापडले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. सैनिकांनी त्यांना पुन्हा शहराकडे नेले. दे पुट अँड्रोकल्स इन चेन्स इन अ प्रिझन अँड लायन वॉज केज्ड.
अँड्रोकल्सला कैदखान्यात तर सिंहाला पिंजऱ्यात बंद करण्यात आले. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as punishment. त्यावेळी गंभीर गुन्हा करणाऱ्यास जंगली प्राण्यांसमोर टाकण्याची भयानक शिक्षा अस्तित्वात होती. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. आपल्या मालकाला सोडून पळून जाणे हा त्यावेळचा गंभीर गुन्हा मानला जात असे. देअरफॉर अँड्रोकल्स टू वॉज टू बी थ्रोन टू दी वाईल्ड बीस्ट. त्यामुळे अँड्रोकसला सुद्धा अशीच वाईट शिक्षा होणार होती. ऑन दी अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट दी सर्कस अँड टुक हिज प्लेस. ठरलेल्या दिवशी राज्याचे सम्राट सर्कशीत आले व आपल्या स्थानावर विराजमान झाले. दी क्राउड्स चिअर्ड लाऊडली. जनतेने राजाच्या नावाचा जयघोष केला. द ट्रम्पेटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोकल्स वॉज ब्रॉट इन टू दी अरिना. तुतारी वाजवणाऱ्यांनी तुतारी वाजवताच अँड्रोकल्सला रणांगणामध्ये आणण्यात आले. हिज चेन्स वेर अनबाउंड. त्याच्या हातावर असणारी साखळी आता काढण्यात आली. ही फेल्ट वीक अँड डिसमेड. आता त्याला खूप कमजोर आणि निस्तेज वाटत होते. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. त्याला खात्री होती की आजचा त्याचा जीवनाचा शेवटचा दिवस आहे. ॲट दी अपोजिट एंड अ गेट वॉज रेस्ड अँड अ फेरोशियस लायन वॉज रिलीज्ड इन टू दी अरिना. विरुद्ध बाजूला असणारा लोखंडी द्वार खोलण्यात आला आणि अतिशय खुंखार असा सिंहाला रणांगणात सोडण्यात आले. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोशियस. सिंहाला जास्तच क्रूर करण्यासाठी त्याला अनेक दिवस उपवाशी सुद्धा ठेवण्यात आले होते. अँड्रोकल्स वॉज फिल्ड विथ फिअर बट ही केप्ट अप अ ब्रेव्ह फ्रंट. अँड्रोकल्स पूर्णतः घाबरला होता तरी सुद्धा अतिशय धाडसाने त्याने ह्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे ठरवले. द लायन सॉ अँड्रोकल्स अँड रश टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोरिंग बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक. अँड्रोकल्सला पाहताच सिंह त्याच्या दिशेने डरकाळ्या फोडत धावून येऊ लागला पण अचानक तो थांबला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. त्यानंतर तो हळूहळू पुढे येऊ लागला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. जणू काही त्याच्या मनामध्ये असणारा सगळा राग वितळला होता. अँड्रोकल्स सॉ दिस टू. अँड्रोकल्सने सुद्धा हे पाहिलं होतं. ईच फ्रेंड रेकग्नाइज्ड दी अदर. दोन्ही मित्रांनी एकमेकांना ओळखलं होतं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकल्स अगेन बट वेन इट रेस्ड हिम इट बिगॅन टू पोर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. अँड्रोकल्सच्या दिशेने धावत येणारा सिंह अँड्रोकल्स जवळ पोहोचताच आपले नाक त्याच्यावर घासू लागला व प्रेमाने गुरगुरू सुद्धा लागला. अँड्रोकल्स हग द लायन. अँड्रोकल्सने त्या सिंहाला मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. या भयंकर परिस्थितीतून सुटका झाल्याने आनंदाने अँड्रोकल्स रडू लागला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच दिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. आजूबाजूला असलेले प्रेक्षक आणि राजासुद्धा कुतूहलाने हे प्रेमळ दृश्य पाहत होते. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रोकल्स अँड आस्क फॉर हिज रिलीज. लोक अँड्रोकल्सच्या नावाचा जयघोष करू लागले आणि त्याच्या मुक्ततेची मागणी करू लागले. दी एम्परर आस्क अँड्रोकल्स टू एक्सप्लेन दी लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. राजाने अँड्रोकल्सला सिंहाच्या अशा विक्षिप्त वागण्याचे कारण विचारले. वेन ही हर्ड दी होल स्टोरी दी एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय दी ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. आणि जेव्हा संपूर्ण गोष्ट सम्राटाने ऐकली तेव्हा प्राणी आणि मनुष्यामध्ये असणारी मैत्री आणि कृतज्ञता पाहून त्याचे सुद्धा मन भरून आले. ही ऑर्डर्ड दॅट अँड्रोकल्स शुड बी सेट फ्री. ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव. राजाने अँड्रोकल्सला मुक्त करण्याची आज्ञा दिली. त्याला गुलामगिरीतून सुद्धा त्याने मुक्त केले. वेन द एम्परर आस्क अँड्रोकल्स व्हॉट ऑदर रिवॉर्ड ही वुड लाईक, Androcles replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. जेव्हा सम्राटाने अँड्रोकल्सला अजून बक्षीस म्हणून काय देऊ असे विचारले
तेव्हा त्याने स्वतःसाठी काहीही न मागता त्या सिंहाला सुद्धा माझ्याप्रमाणे मुक्त करा अशी मागणी केली. दी टू फ्रेंड्स वेंट बॅक टू दी फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. सिंहाची सुद्धा मुक्तता होताच दोघेही मित्र स्वतंत्रपणे आपलं जीवन जगण्यासाठी जंगलात पुन्हा निघून गेले. निस्वार्थपणा आणि मैत्रीच्या अतूट नात्याची साक्ष देणारी ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.